गाईज वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आय नो मी खूप दिवसानंतर मिनी व्लॉग टाकते कारण की मला बरं नव्हतं आणि बरं नसल्यामुळे मी काही मिनी व्लॉग घेतलेच नाही कारण की मी कंटिन्यू झोपलेली होती. आणि मग मी इकडे आज माझ्या दिवसाची सुरुवात झालेली होती प्रेस ऑन नेल्स लावण्यापासून, कारण की मला प्रेस ऑन नेल्स लावायचे होते आणि मी काय ते ग्लूनी नव्हते अप्लाय करणार कारण की ग्लूनी जर का अप्लाय केले तर ते 1 मंथपर्यंत राहतात. मला 1-2 दिवसासाठीच ठेवायचे होते नेल्सला. सो मग मी नेल्स वगैरे लावले जे की तुम्ही इकडे बघू शकताय. तर ते खूपच छान वाटत होते. आणि त्यानंतर मी इकडे रेडी वगैरे झालेली होती. रेडी होऊन मी गेली आमच्या इथल्या ATMच्या इकडे कारण की माझं ATMमध्ये काम होतं. तर तिथे खूप गर्दी होती. मग फायनली माझा नंबर लागला. मग मी तिथनं मला जी कॅश काढायची होती ती कॅश वगैरे काढली. त्यानंतर मी घरी आली आणि घरी आल्याच्यानंतर इथे तुम्ही पासबुकवरचा माझा फोटो बघा, किती सोजवळ मुलगी दिसते मी, एकदम सिम्पल बिम्पल. तर मी इकडे पासबुकचं काय करत होती हे तुम्हाला पुढे सांगते, पण त्याआधी मला लागलेली होती भूक, म्हणून मग मी इकडे बॉईल केले अंडे आणि मग त्यानंतर आपले हे तळलेलं अंडं पण मला खायचं होतं. तर मग मी इकडे तेच तळून पण घेतलं अंडं आणि पहिले माझ्या भावाला दिलं आणि त्यानंतर मी मला घेतलं. सो बॉईल केलेलंही त्याला बोलले की घे, पण त्यांनी एकच घेतलं आणि मग नंतर मीही जेवायला बसली. आणि मग जेवण करता करता इकडे माझी अशीच काही बडबड चालू होती. मग पटपट जेवण करून घेतलं आणि त्यानंतर जी पण भांडी होती ती तिथे ठेवली आणि पटकन तीही घासून घेतली कारण की मला एक शूट करायचं होतं. त्यात मला वाटलं की तेच पार्सल आलेलं आहे की काय, म्हणजे मला एक ब्रँडचं प्रमोशन करायचं होतं. पण मग ते पार्सल ते नव्हतं, हे माझं मेशोचं होतं. सो मी इकडे माझं ते शूट घेण्याच्या क्लिप्स बघत होती की मी कसं शूट करू काय. सो मी इकडे माझा मिररसुद्धा क्लीन करत होती कारण की त्याच्यावरती भरपूर धूळ होती. म्हटलं क्लीन दिसलं पाहिजे कारण की मी कशी क्लिप घेणार होती हे मलाही नव्हतं माहिती. आणि मग फायनली मला कॉल आला की मला ते पार्सल आज रिसीव होणारच होतं. मग मी ते पार्सल घ्यायला गेली आणि वरती टेरेसवरती गेलेली होती. मग ते ओपन वगैरे केलं तर हे जॉयचं हायड्रा मॉइश्चरायझर होतं आणि त्याचं मला ब्रँड प्रमोशन आलेलं होतं. सो मला हे प्रमोशन करायचं होतं आणि मी वरती गेलेली होती कारण की माझा भाऊ मला हेल्प करत होता त्यांना मेल करण्यासाठी, कारण की पेमेंट हे हाफ याच्यामध्ये होणार होतं आणि त्यांनी मला कॅन्सल चेकचा फोटो सांगितलेला होता. पण माझ्याकडे चेक वगैरे काही अवेलेबल नव्हता. सो मी त्यांना ते सांगितलं. सो ते मला बोलले की तुम्ही इनव्हॉइस मेल करा आणि इनव्हॉइस मेल हे काय असतं हे मला बिलकुल माहिती नव्हतं. सो माझ्या भावाने, म्हणजे मोठ्या भावाने मला हेल्प केली ते पूर्ण मला त्यांना मेल पाठवण्यासाठी, कारण की जे पण ब्रँडचे प्रमोशन असतात ते मेलवरतीच रिलेटेड असतात, म्हणजे पूर्ण ते लिहून वगैरे पाठवतं आपल्याला की पेमेंटचं कसं असणार आहे काय. सो ते पूर्ण माझी प्रोसेस झाली आणि मी खाली आली आणि मी माझं व्हिडिओ शूट करायला घेतलेलं होतं कारण की मी एकटीच होती, त्याच्यामुळे मलाच माझं शूट करायचं होतं. सो मी मला जसं शूट हवं होतं तसे क्लिप्स घेतले आणि शूट वगैरे प्रॉपर डन केले आणि मला असं वाटलं की यस आता माझं शूट डन झालेलं आहे. सो मी व्हिडिओ वगैरे एडिट केला आणि त्यानंतर मी एडिट वगैरे व्हिडिओ करून त्यांना शेअर केला आणि शेअर केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ड्रेस व्हाईट नाही तर ब्ल्यू वेअर करायला पाहिजे होता, जे की हे त्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं. आणि ते मला बोलले की तुम्ही परत व्हिडिओ शूट करू शकताय का. सो आता बघूया उद्या काय होतं आहे आणि काय नाही. आता मी तर बघूया, तुम्हालाही सांगेल.